नमस्कार. नमस्कार. आज सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलवर मैदानी गप्पा या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रथमतः तुम्ही मला इथे बोलवलं, संधी दिली बोलण्याची ब्रॉडकास्ट मध्ये. मी धन्यवाद मानतो तुमचं. मी गोलंदाजच होईल असं तुम्हाला का वाटलं? का म्हणजे जेव्हा माझा गावचा संघ रामेश्वर देसाई ते जेव्हा खेळायचे, म्हणजे माझे सिनियर खेळाडू खेळायचे, तेव्हा माझ्या मनात असं आलं की गोलंदाज व्हायचं. आणि आमच्या गावचे पंडित बगळे चांगले गोलंदाज आहेत, ते म्हणजे होते तिकडे. त्यांचं बघून मला पण वाटलं की गोलंदाज व्हावं. त्यामुळे मी गोलंदाज क्रिकेटमध्ये माझं आवड निर्माण झाली. क्रिकेट खेळत असताना घरच्यांचा सपोर्ट सगळ्यात महत्वाचं असतं, ते घरच्यांचा सपोर्ट. घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला कितपत लागला? घरच्यांचा सपोर्ट खूप मला मिळाला, कारण बाबांचा, आईचा, बायकोचा, भावाचा यांनी मला खूप सपोर्ट केला. क्रिकेट खेळत असताना काम आणि क्रिकेट दोन्ही गोष्टीचा समन्वय कसा साधला? समन्वय म्हणजे मी नाईट शिफ्ट, क्रिकेट असल्या की नाईट शिफ्ट ऍडजस्ट करायचो. आणि 3 शिफ्ट मध्ये माझे तिकडे काम आहे. सारस्वत बँक सावंतवाडी तिथे आहे. त्या स्टाफचा पण मला सपोर्ट भरपूर असतो. आणि माझ्याबरोबर असणारे माझे मित्र प्रमोद सावंत, विश्वंभर सावंत, सचिन जाधव, पारसेकर, त्यांचा मला खूप सपोर्ट असतो. म्हणजे मला ऍडजस्टमेंट करतात. ते नाईट असलं तू जा खेळायला, आम्ही तुझी ड्युटी ऍडजस्ट करतो. त्यामुळे खूप भरपूर म्हणजे बरं वाटतं खेळायला. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आलेले अनुभव म्हणजे प्रत्येक संघात एक वेगळा अनुभव आलाच असणार. ते अनुभव काही सांगतो. अनुभव म्हणजे पहिला म्हणजे माझा माऊली साळगाव, माझ्या रामेश्वर संघानंतर माझा माऊली साळगाव संघ. त्या संघात प्रवीण पवार, राजा पाटकर, संतोष पवार यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे मी म्हणजे पुढे जाऊ शकलो. आणि मला मार्गदर्शन लागलं सुधीर मिस्त्री, विलास चव्हाण यांचं भरपूर मार्गदर्शन लागलं. त्यानंतर आम्ही खेळायला आलो. पुढे प्रिन्सची टुर्नामेंट होती. आम्ही माऊली म्हणजे लोकल आमचे प्लेअर होते, देसाई वामडे आणि माऊली साळगाव या संघाचे. ते संघातनं खेळल्यानंतर मी इकडे प्रिन्सच्या इथे आम्ही चांगल्या संघाला तिथे मात दिली. त्यामुळे मी निदर्शनात आलो. त्यानंतर मला किशोर शिलेटकर यांनी मला चान्स दिला आपल्या यंग बॉयज संघात. त्यानंतर त्या संघात खेळलो मी, बरीच वर्ष खेळलो. नंतर मला कॉल आला गोट्या नाईकचा, त्यांनी मला ओमसाई रेड्डी संघात खेळलो. त्या काही कारणास्तव तो संघ थोड्या वर्ष चालला. मग मला रोहित स्पोर्ट्स संघात राधा पेडणेकर, गणेश कुबल यांनी मला चान्स दिला. आणि हळूहळू मी फ्रेंडशिप जर्नल मध्ये खेळलो गोपाळ भट्टासर यांच्या मार्गदर्शनाखाली. रोहित स्पोर्ट म्हणजे रोहित बोलेकर यांचा संघ. त्यांचे पण मार्गदर्शन मला लाभले. खूप चांगले माणूसही होते ते. त्यांची खूप म्हणजे मला वाईट वाटतं, म्हणजे लवकर आमच्यातनं गेले ते. असं मला म्हणजे चान्स भेटत मिळाला पुढे फ्रेंडशिप जर्नल संघात. जेव्हा तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली त्यावेळेचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट यात जमीन आसमानाचा फरक जाणवतो? हो, खूप जाणवतो. कारण त्यावेळी आम्ही आवड खूप होती क्रिकेटची. त्यावेळी टेनिस क्रिकेटला एवढा म्हणजे पैसा नव्हता तेव्हा. म्हणजे आम्ही जेव्हा खेळायचो, म्हणजे संघातनं खेळायला जायचो, आम्ही सायकलने खूप प्रवास केला, सायकल चालत पण गेलो. तो खूप अनुभव आहे. चांगल्या म्हणजे संघात खेळलो. एवढ्या सगळ्या संघामधून कोणता कर्णधार, ज्या कर्णधाराच्या अंडर खेळायला तुम्हाला मजा आहे? कर्णधार म्हणजे यंग बॉयज संघात किशोर शिलेटकर होता. त्याच्यानंतर रोहित स्पोर्ट मध्ये राधा पेडणेकर आणि फ्रेंडशिप जर्नल मध्ये गोपाळ भट्टासर. म्हणजे गोपाळ भट्टासरांबरोबर खेळताना खूप मजा आली, यांच्याबरोबर पण आली. पण जे गोपाळ भट्टासर डिसिजन घ्यायचे ते, त्यामुळे चांगलं वाटायचं त्यांच्यावर खेळायला. पहिल्यांदा क्रिकेट चालू केला तेव्हा क्रिकेटमध्ये 8 ओव्हर, 10 ओव्हर किंवा 12 षटकांचे सामने असायचे. हो, बरोबर. तेव्हा खेळायला मजा येते की आता या कमी षटकांच्या सामन्यामध्ये खेळायला मजा येते? तेव्हा खेळायला मजा यायची. कारण तेव्हा मला आठवतं, मी 12 ओव्हरच्या षटकांच्या स्पर्धा होत्या, तेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली. तेव्हा मजा यायची खेळायला. म्हणजे चांगले शॉट, क्रिकेट शॉट बघायला भेटायचे. तर माझं असं मत आहे का त्या बॅट्समनने जरी विचार केला, आपण 4 बॉलमध्ये 4 सिंगल केले आणि 2 बॉलमध्ये जरी ट्राय केला षटका शिकला, तरी एका ओव्हरमध्ये 10-12 रन झाले, तरी 4 ओव्हरला 40 जरी आले तरी आपण ते डिफेन्स करू शकतो. फास्ट क्रिकेटमध्ये नवीन गोलंदाजांना तुम्ही जर मार्गदर्शनास्पद काही सांगू इच्छिता? मार्गदर्शन म्हणजे मी हेच सांगू शकतो की टेक द रिस्पेक्ट, गिव्ह द रिस्पेक्ट.
म्हणजे जर तुम्ही सिनियर खेळाडूचा सन्मान करता, ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायचं, म्हणजे ते केलं तर तुम्हाला म्हणजे चांगले तुम्ही हे करू शकता, एक चांगला प्लेअर बनू शकता, हे तुम्ही मार्गदर्शन देऊ शकता. कुडाळचा संघ आपला व्यावसायिक क्रिकेट खेळताना फार कमी पाहायला मिळतो. त्याच्या मागचं काही कारण? त्याचं मागचं कारण म्हणजे एक तरी कॅप्टनशिप म्हणजे त्यांनी स्वीकारली पाहिजे, म्हणजे चांगले त्यांनी कॅप्टन्सी केली पाहिजे. त्याचा मला कमी वाटतो, म्हणजे त्याच्यामुळे कुडाळचा संघ थोडासा मागे राहील. जर त्यातल्या त्यात मला असं वाटतं की जोएल नाईकला जर कॅप्टन्सी दिली तर तो चांगलं हँडल करू शकतो. तालुक्यातील व्यावसायिक संघ तुमच्या नेतृत्वाखाली एक संघ तयार करायचा झाला तर तुमच्या संघात कुडाळमधील कोणकोणते खेळाडू तुमच्या प्लेइंग 15 मध्ये असतील? प्लेइंग 15 मध्ये माझ्या मते तर जोएल नाईक, सोनू राणे, मला वाटतं ते ओरोसला चांगले प्लेअर आहेत, 2 प्लेअर चांगले आहेत, पंकज परब आहे, जिदिन नायर आहे, त्यानंतर कसालला एक चांगला प्लेअर आहे मयूर पेडणेकर, तो एक चांगला आहे. माणगाव पट्ट्याला बघायला गेला तर तुम्ही सचिन जाधव आहे, सोनू कानडे आहे, काशी कुर्तडकर आहे, रुपेश जाधव आहे. आणि आपण या पट्ट्याला बघायला गेला तर चांगलेच आहे, म्हणजे रुपेश तांडेल आहे, सोहेल शेख आहे, त्यानंतर उजेर आहे, आबूद आहे, म्हणजे असे चांगले प्लेअर आहेत. होऊ शकते चांगला संघ, जर आपण चांगले डिसिजन घेतले तर एक चांगला संघ बांधू शकतो. सध्या तेरसेबाबा क्रिकेट संघातील 2 खेळाडू अव्वल दर्जाचा क्रिकेट खेळतात. बरोबर. एक गोट्या कुबल आणि दुसरा म्हणजे साई परब. मला वाटतं खरंच आज नाही पण साई परब नक्कीच कुडाळचं नेतृत्व पुढच्या येत्या काळात करेल. पण गोट्या सध्या बहरात आहे, गोट्याबद्दल काय सांगा? गोट्याबद्दल म्हणजे आमचे सध्या तर रामेश्वर संघ चांगला फॉर्म मध्ये आहे. त्यात गोट्या कुबल, साई परब, अक्षय मांजरेकर, बबलू सडेकर, गौरव सडेकर हे चांगले प्लेअर आहेत. त्याच्यामुळे चांगले आमचं बॉन्डिंग बसलेलं आहे, चांगले आम्ही खेळतोय सध्या फॉर्म मध्ये. साई परब लेफ्टी असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा होतो, चांगला खेळतोय, सध्या टच मध्ये आहे. एक गाव एक संघामध्ये तेरसेबाबा क्रिकेट संघाचं नाव अव्वल दर्जावर आहे. त्यामागे मोलाचा वाटा अंकुश बांबाडेकर बरोबर अजून कोण? अंकुश बांबाडेकर असा एकट्याचा नाही, कारण आपण सांघिक खेळ केला तरच आपण जिंकू शकतो. अंकुश बांबाडेकर एकामुळे जिंकू शकत नाही. त्यात मोलाचा वाटा गोट्या कुबल, साई परब, नारायण बगळे, गौरव सडेकर, हे यांच्यामुळे आम्ही जिंकतोय, म्हणजे चांगले आहे. सध्या काही खेळाडू हारोजितो पैसे घेत आहेत, म्हणजे पैसे घ्या त्याबद्दल दुमत नाहीये, कारण तुम्ही तुमचा वेळ खर्च करून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचताय, तुम्हाला ट्रॅव्हलिंग असतं, बाकी सगळ्या गोष्टी असतात. परंतु तेवढा गेम पण जो संघ मालक तुम्हाला पैसे देऊन बोलवतोय किंवा पैसे देऊन खेळवतोय तर त्याच्यासाठी 100% तुमचा खेळ करा. बरोबर. त्याबद्दल काय बोल? त्याबद्दल म्हणजे आता सगळीकडे पैसा, क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये पैसा झालाय. त्याच्यामुळे तुम्ही पैसा जर नाही दिला तर दुसरा स्पॉन्सर असेल तो पैसा ऑफर करतोच, कारण त्यामुळे क्रिकेटमध्ये पैसा आल्यामुळे चांगले दिवस आले क्रिकेटला. पण असं त्या प्लेअरने पण विचार केला पाहिजे की आपण पैसे घेतो त्या गेम केला पाहिजे. आता कसं झालंय, पैसे आपल्याला भेटले आहे, त्याच्यामुळे प्लेअर आमच्या त्यावेळी कसं असायचे, म्हणजे जेव्हा मी फ्रेंडशिप मध्ये खेळायचो, रोहित मध्ये खेळायचो, तेव्हा असं असायचं की आपण पहिलं बक्षीस मारलं तरच आपल्याला पैसा भेटायचा, म्हणजे जिद्दीने खेळायचे प्लेअर. आता असं झालंय की प्लेअरांना आधी पैसे भेटतात, त्याच्यामुळे तेवढे मला तर वाटलं सिरियसनेस नाही राहिला. आणि तुमच्यासाठी स्पॉन्सर एवढा करतोय, म्हणजे तुम्हाला नाश्ता ट्रॅव्हलिंगचा करतोय, तर त्याचा विचार केला पाहिजे प्रत्येक प्लेअरने, असं तर मला वाटतं. पहिल्यांदा काय व्हायचं, क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू, चेंडू, आता प्रत्येक जण पैसे जमा करून चेंडू विकत आणायचा, त्यानंतर शाळा सुटल्यानंतर एकत्र जमून क्रिकेट खेळायचो. आता एखाद्या वेळी बॉलचा पूर्ण बॉक्स एखादा आणून देऊ शकतो, पण 11 फिल्डर जमा करणे ही कठीण होते. त्याबद्दल काय म्हणा? त्याबद्दल म्हणजे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा पैसे नव्हते, आमचे गरीब परिस्थिती तेव्हा आम्ही होतो, म्हणजे शेतकरी कुटुंबातील मी आहे. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा असं करायचो की जेव्हा भात कापणी व्हायची तेव्हा ते केसर हे पडतात, केसूर पडत, ते आम्ही जमा करायचो आणि पैसे घ्यायचो आणि त्याचा बॉल आम्ही 11 प्लेअर काढायचो
आता असं झालं की तुम्हाला बॉल बॉक्स आणू शकतो, पण आता 11 प्लेयर जमत नाही. या मोबाईलमुळे खूप क्रिकेट पासून थोडेसे लांब झाले. क्रिकेट खेळत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती प्रॅक्टिस. फिटनेस. प्रॅक्टिसमुळे फिटनेस राहतो. बरोबर आहे. दोन्ही गोष्टी होतात. मग काम आणि प्रॅक्टिस कसं ऍडजस्ट करायचं? ऍडजस्ट म्हणजे मी नाईट शिफ्टला जेव्हा असायचो तेव्हा कुडामध्ये खेळायला यायचो. प्रिन्स क्लबचा क्लब आहे, त्यांच्या क्लब मध्ये मला खेळायला भेटायचं. म्हणजे बबन काका, सचिन कांबळी, दीपक कुडाळकर असे बरेच प्लेयर होते. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला भेटायचं. त्याच्यामुळे मी प्रॅक्टिससाठी तिथे जायचो. म्हणजे त्यांना गोलंदाजी करताना चांगलं वाटायचं. जिल्ह्यातील एखादी अशी स्पर्धा जिल्ह्यातील जी तुमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी एखादा स्पर्धेतील स्पर्धेतील परफॉर्मन्स मध्ये प्रिन्स समाधी मंडळाची क्रिकेट स्पर्धा व्हायची कुडामध्ये. तिथे स्वतःच्या ग्राउंडवर खेळून बेस्ट बॉलर भेटलं हे बरं वाटायचं मला. तिथे एक चांगले मला बेस्ट बॉलर भेटलेला. त्यानंतर अशी एक मुरुडेश्वर ग्राउंडवर व्हायची कणकवलीला टुर्नामेंट. आता तिथे बंद झाली, पण तिथे एक डिंगडॉंग संघाला रोहित स्पोर्ट संघात मी प्लेअर होतो, तेव्हा आम्ही त्या संघाने ती स्पर्धा जिंकली होती. प्रथमच डिंगडॉंग संघाला म्हणजे वैभववाडी रणझंजार त्या संघाला कोणीच हरवलं नव्हतं, पण त्या आम्ही लोकल प्लेअर घेऊन खेळलो होतो. तो एक माझा अनुभव चांगला आहे. म्हणजे बरं वाटलं तिथे. त्यांचं कृष्णा सर होते, अपोजिट इजाज कुरेशी, योगेश पेनकर, म्हणजे मोठमोठे चांगले प्लेअर होते. त्यांच्यावर खेळताना म्हणजे बरं वाटलं. एवढे सगळे मोठे खेळाडू तुम्ही फ्रेंडशिप चेन मध्ये किंवा रोहित स्पोर्ट बेंगलोरला संघात असताना तुमच्या संघामध्ये पण येऊन बऱ्याच वेळा खेळले, तर त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव? त्यांच्यावर म्हणजे बरं वाटायचं खेळायला. म्हणजे चांगल्या प्लेअरवर खेळायला भेटायचं. योगेश पेनकर, इजाज कुरेशी यांच्यावर खेळलो. संदेश पार्टेकर यांनी पण मला गोलंदाजीचे चांगले धडे दिले. नंतर ऋषी वैद्य सर यांनी पण मला चांगले म्हणजे धडे दिले. म्हणजे चांगलं म्हणजे बॉन्डिंग केलं, मार्गदर्शन चांगलं दिले त्यांनी. बरं वाटलं खेळायला त्यांच्याबरोबर खेळताना. कारण त्यांना आम्ही युट्यूबवरच बघायचो, पण जेव्हा त्यांच्यावर खेळायला आमच्या संघातून यायचे तेव्हा बरं वाटायचं खेळायला. काहीतरी त्यांच्यावर म्हणजे शिकायला भेटायचं खेळताना. एवढ्या सगळ्या मोठमोठ्या खेळाडूंबरोबर खेळून सुद्धा सध्या कुडाळच्या प्लेइंग 11 मध्ये तुमची जागा बसत नाही, त्याबद्दल काय? त्याबद्दल मी काय सांगू शकत, कारण त्यांना चांगले चांगले प्लेअर भेटत आहेत कुडाळ तालुक्यात. ते असू शकतं त्यांना. आणि मला कसं माझा गावचा संघ आहे त्याच्यामुळे टाइम भेटत नाही. भेटतो तसा मी जातो. म्हणजे जेव्हा बोलवतील तर मी जातो. कारण त्यांना चांगले चांगले प्लेअर भेटले असतील, माझ्यापेक्षाही चांगले प्लेअर भेटले असतील म्हणून ते बोलवत नसतील. तुम्हाला तर माहित आहे काय. राजकारण थोडं बाजूला ठेवलं कुडाळ क्रिकेटचं, तर कुडाळ क्रिकेटचं भवितव्य नक्कीच भविष्यात एक वेगळ्या टप्प्यात पाहायला मिळेल. हो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याचं, जर तुम्ही पूर्ण कुडाळ तालुक्याची जर टीम तयार केली तर तुमचं अपॉइंटिंग चांगलं होऊ शकतं. तुम्हाला चांगले चांगले स्पॉन्सर आहेत. आता यशोदा वॉरियर्स चे प्रशांत मिस्त्री, माणगावचे कृष्णाधुरी, यशोदा वॉरियर्सचे प्रशांत मिस्त्री यांनी खूप यांचं योगदान आहे. कारण ते सावंतवाडीचे तालुक्याचे असून ते कुडाळला सपोर्ट करतात. त्यांनी त्यांची म्हणजे त्यांना एकदा तरी म्हणजे ट्रॉफी, माझी तरी इच्छा आहे जर मला इन टीम त्यांनी घेतली, असं म्हणत नाही, माझ्यापेक्षा चांगला तुम्ही खेळताय, चांगले प्लेअर आहात, तुम्ही घेऊन जरी त्यांना एकतरी अशी आठवण म्हणून द्या असं वाटतं. म्हणजे खूप ते करतात म्हणजे टीमसाठी, कुडाळ संघासाठी बघितलं मी. चांगले चांगले 3-4, 5-5 लाखच्या टुर्नामेंटला ते टीम टाकतात. मला माहित आहे किती खर्च असतो तो, कारण मी खेळलो आहे. त्याच्यामुळे एखादा स्पॉन्सर आपल्याला स्पॉन्सरशिप करतो, बरोबर, त्याच्या अपेक्षा असतात. प्रत्येक जो माणूस कशात तरी आपले इन्व्हेस्टमेंट करतो, त्याच्या अपेक्षा असतात की त्यातून आपल्याला काहीतरी फायदा व्हावा. कारण एवढ्या गोवा साईडला टुर्नामेंट टीमला नेणे म्हणजे किती खर्च येतो मला माहित आहे. त्यांचं एंट्री आहे, जेवणाचा खर्च आहे, आमची साधी गोष्ट नाही स्पॉन्सरशिप करणं. प्रशांत मिस्त्रींबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. कारण आज तुम्ही ज्या चेअरवर बसलाय
बरोबर. आणि त्या चेअर सुद्धा या ठिकाणी प्रशांत मेत्री यांनी पुरस्कृत केले आहे. बरोबर. माझ्या एका शब्दाखातर त्यांनी असलेली समोरची वस्तू उचलून घेऊन जायला परवानगी दिली. ते राजा माणूस आहे. क्रिकेट असं नाही, कुठल्याही क्षेत्रात जावा त्यांचं म्हणजे आग्रह असताना म्हणजे असतात, पुढेच असतात ते. कारण माझे एक चांगले मित्र आहेत ते. नक्कीच एखादी तरी चषक त्या संघ मालकांना विजयी करून द्यावा. बरोबर आहे. पुढामध्ये चांगले आहेत, रामराव सर आहेत, अजित खंडेजी, हे पण खूप क्रिकेटसाठी चांगले योगदान आहे त्यांचे. त्यानंतर राजू पाटणकर आहेत, आमचे मेघराजचे राजेश माडेश्वर, हे पण म्हणजे खूप पुढा टीम साठी खूप हे करतात. म्हणजे त्यांना खूप आवड आहे. कुठे टुर्नामेंट असले तरी ते येतात, पाहायला येतात. बरं वाटतं बघायला, म्हणजे कुडाचे आपले प्लेयर आले. पुण्यामध्ये TTMM प्रीमियर लीग बरीच वर्ष झाली. तुम्ही जेव्हापासून पुण्यामध्ये लीग स्पर्धा चालू झाल्या तेव्हापासून अजूनपर्यंत तरी ती स्पर्धा नीटनेटकी खेळली जाते. त्या स्पर्धेदरम्यान तुम्हाला आलेले अनुभव? त्या अनुभव म्हणजे खूप चांगलं वाटतं. म्हणजे कुडा तालुक्यातील लीग खेळताना म्हणजे रामराव, अजित खंडे मित्रमंडळ या पुरस्कृत टुर्नामेंट असते. गेल्या वर्षी आम्ही अंसूर पारला टुर्नामेंट खेळायला गेलेलो, सेमीफायनलला होतो. त्यामुळे ती आम्हाला टुर्नामेंट खेळता आली नाही. म्हणजे तिकडे आमचा एक गावचा संघ असतो, रामेश्वर संघ होता एक गावचा. कारण एक गावचा संघ असतो तर मी जास्त म्हणजे ओपन क्रिकेट खेळत नाही, तिथे जातो. पण ते चांगलं वाटतं तिकडे, बक्षीसही चांगले असतात, मॅन ऑफ द मॅच. बरं वाटतं म्हणजे बघायला ते टुर्नामेंट. गेल्या वर्षी आम्ही खरंच सर तुम्हाला मिस केलं त्या स्पर्धेदरम्यान. कारण गेली 8 वर्ष कंटिन्यू त्या ग्राउंडवर अंकुश बाबाड कधीही न चुकता त्या ग्राउंडवर पाहायला भेटत होते. गेल्या वर्षी तुमची उणीव जाणवली मैदानात. यंदा नक्कीच स्पर्धा असली तरी ऍडजस्ट करून येणार. कारण मला गेल्या वर्षी पण खूप सपोर्ट म्हणजे मला फोन कॉल पण केलेला अजित खंडे सरांनी की अंकुश तू खेळ. पण कसं आपले एक गावचा संघ आधी टीम दिलं, स्पॉन्सरने तिथे एंट्री केली होती, त्यामुळे त्याला नाराज करू शकत नाही म्हणून तो गेलो. पण मी माफी मागतो त्यांची की गेल्या वर्षी मला ती टुर्नामेंट खेळता आली नाही. नवीन पिढीतील पुणा तालुक्यातील एक होतकरू खेळाडू म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? होतकरू खेळाडू म्हणजे सोहेल शेख. म्हणजे चांगला प्लेअर आहे तो, ऑलराऊंडर प्लेअर आहे. म्हणजे तो क्रिकेटमध्ये खूप त्याचं करिअर होऊ शकतं. चांगला प्लेअर आहे. मगाशी उल्लेख झाला तसा एक गाव एक संघ स्पर्धा सध्या ट्रेंड चालू आहे. हो बरोबर. एक गाव एक स्पर्धेमुळे बरेचसे संघ ज्या गावात क्रिकेट बंद होत आलेलं त्या ठिकाणी पण नवीन नवीन संघ तयार झाले. आणि आता तुम्ही तालुका लेवलला या स्पर्धा कंटिन्यू खेळतच असता, जिल्हा लेवलला पण खेळता. असा कोणता संघ आहे जिल्हा लेवलचा की जो एक गाव एक संघ मध्ये तुम्हाला टफ फाईट वाटतो? टफ फाईट मध्ये शिरोडा एक संघ आहे, दाजी नाईकचा संघ, वडावडा संघ, ते 2 संघ आम्हाला टफ होतात क्रिकेट. आणि मालवणला बघायला गेला तर रेवतळे एक चांगले आहे, तो एक संघ चांगला आहे. स्वतःच्या संघामध्ये खेळताना मजा येते की प्रीमियर लीग स्पर्धा खेळताना मजा येते? स्वतःच्या संघाला खेळताना मजा येते, कारण तो गावचा संघ असतो, आपण गावासाठी खेळतोय. कारण तिथे गावाचं संघ म्हटलं की बरेच सपोर्ट पण असतात गावाच्या, म्हणजे खूप असे मार्गदर्शन करतात गावाच्या संघातनं. आणि गावाचा संघ म्हटलं की बरेच जण आवडीने बघायला येतात, त्याच्यामुळे बरं वाटतं ते एक गाव संघ खेळताना. तुमच्याकडे क्रिकेटसाठी सर्वात जास्त पाठिंबा कोणाचा असतो? एक गाव संघ असू दे किंवा अंकुश ऍज अ अंकुश म्हणून कुठेतरी दुसऱ्या संघामधून खेळायला जातो, तर अंकुशला सगळ्यात जास्त पाठिंबा कोण देत असतो? पाठिंबा म्हणजे घरचीच देतात, कारण त्यांच्यामुळे मी जाऊ शकतो आणि कामामुळे ऍडजस्टमेंट होतं. कारण तुम्हाला मगाशी सांगितलं आईचा बाबांचा खूप सपोर्ट होता मला, आणि आहे आता बायकोचा सपोर्ट आहे. त्यामुळे बाबा तर सध्या 1 वर्ष झाले निधन झाले, पण बाबांचा खूप सपोर्ट असायचा. त्यांना म्हणजे खूप आवडायचं, म्हणजे कोणी आला जरी घरी तर सांगायचे ते की माझ्या मुलाची ट्रॉफी बघा, हे बघा, म्हणजे बरं वाटायचं ते. म्हणजे खूप सपोर्ट घरचा असायचा. आणि गावातील माझ्या त्याच्यामुळे गावातील म्हणजे सगळ्यांचा मला सपोर्ट असतो लोकांचा. रुपेश कानडे मित्रमंडळ यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत फ्रेंडशिप चेनवर संघ
महाविजेचा अंतिम विजेता महाविजेता ठरला होता. त्या स्पर्धेच्या काही आठवणी? त्या आठवणी म्हणजे रुपेश कानडे हे समाजसेवक आहेत, त्यांचा मार्गदर्शन मला लाभतेच. आणि त्यांच्या टुर्नामेंटला तिथे बरं वाटलं की आपल्या गावामध्ये एक टुर्नामेंट, 1 लाखाची टुर्नामेंट आहे. आणि म्हणजे त्या टुर्नामेंटला आम्ही फायनल मध्ये होतो आणि मी फ्रेंडशिप संघाचा कर्णधार होतो, त्यामुळे आधी मला बरं वाटलं. आणि तिथे गावाचं टुर्नामेंट असल्यामुळे आई बायको बघायला आलेला, मुलगा बघायला आला, भाऊ बघायला आला, म्हणजे टुर्नामेंट बघायला आले. आणि आम्ही ती फायनल विन झालो. बाबा आले होते पण ते रोडवर होते, 2 व्हीलरने आले होते, कारण ते असे दाखवायचे नाही की मी म्हणजे सपोर्ट आहे माझा. पण ते आईला सांगायचे कुठे अंकुशला पाठवतो, कारण ते पहिले नाही म्हणून सांगायचे, पण नंतर ते सांगायचे तू पाठव. म्हणजे तिथे बरं वाटलं. त्या टुर्नामेंट रुपेश कानडे मित्रमंडळाच्या टुर्नामेंटमध्ये मला आमचा सत्कार झाला, म्हणजे सपत्नीसह बायकोचा आणि माझा सत्कार केला तिथे. त्याच्यामुळे मन भरून आलं, म्हणजे आपल्या गावामध्ये आपला सत्कार होतो, असा होत नाही कुठे कोणचा, पण माझ्या गावामध्ये माझा सत्कार झाला ते मला बरं वाटलं. जिल्ह्याबाहेरील असा एखादा क्षण जो तुम्हाला भावूक करून जातो, जिल्ह्याबाहेरील किंवा राज्याबाहेर कुठे खेळत असाल बरोबर एखादा क्षण? जिल्ह्याबाहेर म्हणजे आमचा गावचा संघ रामेश्वर संघ घेऊन गेलो होतो राधानगरीला, कोल्हापूर राधानगरी. तिथे सर पाटील सर, विनायक पाटील सर यांनी आम्हाला आमचा संघ तिथे बोलवला होता, म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी. एक गावचे संघ टुर्नामेंट होती तिथे आणि 2 आयकॉन होते. तर तिथे आम्ही त्यांना ते बरीच वर्ष तिथे त्यांनी ती टुर्नामेंट मारली नव्हती आणि तिथे आम्ही ते विजेता झालो. तिथे त्यांनी सत्कार पण केला. मी कॅप्टन होतो तिथे, फेटा बिटा बांधून. म्हणजे त्यांना अशी ती टुर्नामेंट वाटली होती. टुर्नामेंट 35,000ची, पण आम्हाला अशी वाटली की 1-2 लाखची टुर्नामेंट आहे. पण बरं वाटलं, मन भरून आलं, आपला हे झालं, म्हणजे सत्कार झाला, बरं वाटलं. कोल्हापूर जिल्ह्यात आता कोल्हापूरमध्ये खेळला, चंदगड मध्ये पण तुम्ही खेळला. चंदगड मधल्या स्पर्धेतील काही आठवणी? चंदगड मधल्या आठवणी म्हणजे चंदगड मध्ये बरं वाटतं खेळायला. आता पण त्याची टुर्नामेंट होती, पण पावसामुळे ती कॅन्सल झाली. आमची टीम पण तिथे टाकली होती, माझ्या मित्राने टाकली होती, राजू परब आणि भूषण परब यांनी तिथे टीम टाकली होती. पण 2-3 वेळा मी बांधा टुर्नामेंट संघामधनं गेलो ते फायनल 1 वेळा जिंकलो. पण बरं वाटायचं खेळायला. त्यावेळी आठवण म्हणजे एक अशी की गोवाचा संघ होता, त्या संघात एक प्लेअर असा होता, त्यांना म्हणजे चांगला फॉर्म मध्ये होता प्लेअर, पण त्यांना ती मिडन ओव्हर मी टाकली होती. ती बरं वाटलं, म्हणजे ती एक आठवण चांगली आहे. म्हणजे चंदगड मध्ये बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन तुम्ही अतिशय सुरेख कामगिरी केली. नक्कीच महाराष्ट्र राज्यात खेळायला आवडतं की गोवा राज्यात खेळायला मजा येते? गोवा राज्यात आवडतं, गोवा राज्यात आवडतं. जास्त करून गोवा राज्यात बरं वाटतं खेळायला. आपलं जवळचं राज्य आहे, बरं वाटतं गोवाचं खेळायला. गोव्यामध्ये कोणत्या कोणत्या खेळाडूंसोबत तुमचा खेळ तुम्ही सादर केला? सादर म्हणजे पारसी गोवा, राम नागेकर सर, त्या संघात पण आम्ही बांद्याला खेळलो होतो. त्यांच्या संघात पारसी गोवा, त्या कॅप्टन होतो. तिथे आम्ही विजेता झालो होतो. तर त्यांच्यावर खेळताना बरं वाटलं. राम नागवेकर सरांबरोबर खेळताना बरं वाटलं. म्हणजे जसे गोपाळ भट्ट सरांचे डिसिजन असतात तसे त्यांचे असायचे, बरं वाटायचं. त्याच्यानंतर आम्ही संजू नागवेकर यांचा खेळ बघितला, म्हणजे छोटे असल्यापासून त्यांचा खेळ होता, त्यांच्याबरोबर बरं वाटलं खेळता. त्यांच्याबरोबर पण खेळलो. गोवा संघात चांगले चांगले प्लेअर आहेत. संजय नागवेकर आहेत, त्याच्यानंतर संदेश ठाकूर आहेत, अप्पाली कलगुडकर आहे. चांगलं वाटतं त्यांच्यावर खेळायला. पहिल्यांदा आपण जेव्हा खेळत होतो तेव्हा आपल्याकडे पिढ्याची बॅट पारामटा, वडाचा पारामटा असतो, त्या पारामट्याच्या बॅटने आपण खेळायचो. तुमचा खेळही कदाचित तसाच चालू झाला असेल? हो, माझा खेळ तसाच सुरू झाला. म्हणजे जेव्हा आम्ही पिढ्याच्या बॅटी किंवा पारामट्याच्या बॅटीने खेळायचो, वडाच्या पारामट्याच्या बॅटमधून. पण एक अनुभव असा होता की आम्हाला बॅट आणायला जायची होती कुडाळला. माझा मित्र महादेव बांबर्डेकर, राजन परब, आम्ही 4 जण म्हणजे पैसे काढले होते आमच्या प्लेअरांनी आणि ती बॅट आणायला आम्ही गेलो होतो. तिथे ती बॅट आम्ही पाहिली. तो शॉप होता मेघराज यांचा, म्युझिक. तिथे बॅट भेटायच्या, म्हणजे पहिले तिथे बॅटी भेटायचे. तिथे ब्रिटानिया बॅट या कंपनीची आम्ही बॅट घेतली. म्हणजे बरं वाटायचं बॅट, म्हणजे आम्ही एक्साइटेड होतो की त्या बॅटीने जाऊन घरी खेळायचो. पण असं झालं की ते बॅट आम्ही पैसे आणले होते थोडे, त्याच्यामुळे जे आम्ही नाश्त्याला आणि ट्रॅव्हलिंगला पैसे आणले ते पण आम्ही त्या बॅटला घातलं, कारण आम्हाला ते बॅट घेऊन खेळायला जायचं होतं, म्हणजे संध्याकाळी खेळायला जायचं होतं.
तिथे महादेव, मी आणि राजन म्हणजे आम्ही तिघेजण 12 ते 14 किलोमीटर आम्ही पायी प्रवास केला, बॅट घेऊन गेलो. पण असं वाटलं नाही, 12 प्रवास केला आम्ही एवढ्या किलोमीटर, चालताना काहीच वाटलं नाही, कारण आनंद होता, एक्साइटमेंट होती की आम्ही या बॅटने जाऊन खेळणार. कारण ती पहिलीच बॅट आम्ही पाहिली होती, म्हणजे एवढी चांगली बॅट. तेव्हा ते एक बरं वाटलं म्हणजे खेळायला त्या बॅटीने जाऊन घरी जाऊन. प्रथमतः म्हणजे मला टी शर्ट, आता हे टी शर्ट झाल्या, तेव्हा टी शर्ट असे कमी होत्या आणि ब्रँडही कमी होत्या तिथे. म्हणजे पहिलं टी शर्ट मला दिलं म्हणजे ते आमचे भरत पेडणेकर, नीरज स्पोर्टचे मालक, त्यांनी मला म्हणजे पहिलं मी टी शर्ट त्यांच्या मार्फत घातलं. त्यानंतर मी आता ब्रँड एम्बॅसिडर आहे. या ब्रँड एम्बॅसिडरमध्ये होण्यामागचं कारण म्हणजे चांगलं मला म्हणजे मार्गदर्शन लाभलं, म्हणजे ते मंदार मटकर, कौस्तुभ मसूरकर, संजय बाबली यांच्यामुळे मी मयूर ब्रँड एम्बॅसिडर झालो. बालेकर सर यांनी मला बरेच म्हणजे मार्गदर्शन पण करतात, ते अजूनही करतायत. म्हणजे त्यांचा मी आता ब्रँड एम्बॅसिडर आहे. बरं वाटते म्हणजे जर्सी घालून, आणि टी शर्ट चांगल्या क्वालिटीचे असतात टी शर्ट. राजू बालेकर सरांबद्दल बोलायचं झालं तर मयूर चषक मालवण तालुक्यातील कट्टा गावात होतो. हो, बरीच वर्ष पावसाळी क्रिकेट त्यांच्याकडे मोठमोठे खेळाडू येऊन खेळतात. त्या स्पर्धेबद्दल काय सांगू इच्छिता? त्या स्पर्धेबद्दल म्हणजे आम्ही लाईव्ह पाहिले, फक्त मुंबईला टुर्नामेंट व्हायच्या रबर बॉल. प्रथमतः रबर बॉल टुर्नामेंट सुरू केल्या म्हणजे राजू बालेकर सरांनी आणि कौस्तुभ मसूरकर यांनी. म्हणजे बरं वाटायचं. आता या वर्षी तर बऱ्याच टुर्नामेंट झाल्या. त्या टुर्नामेंटमध्ये आता त्या टुर्नामेंटमुळे आता जिकडे तिकडे मालवणला बऱ्याच 7-8 टुर्नामेंट झाल्या, बऱ्याच ठिकाणी झाल्या, कुडामध्ये पण झाल्या. या वर्षी पण आम्ही रामेश्वर संघ, तेरसेवांबडे या संघाने बरेच 6 ते 7 टुर्नामेंट रबर बॉलचे विन झालेलो आहेत. म्हणजे बरं वाटतं त्यांच्यामुळे आम्ही आता म्हणजे रबर बॉल टुर्नामेंट खेळतोय. आमच्या अपोजिट रावंद्याचा संघ होता आणि त्यांनी ते रबर बॉल म्हणजे 18 बॉलमध्ये 23 रन केले होते आम्ही. आणि ते डिफेन्स करायला म्हणजे कठीण नव्हतं. रबर बॉल म्हणजे तुम्हाला माहीत आहे, बॅटला लागला काय सिक्सर. पण तो एक असा अनुभव होता, म्हणजे ते आम्ही 5 रन्सांनी ती मॅच जिंकलो. म्हणजे ते बरं वाटलं. म्हणजे रबर बॉल बरे, बॉलिंग पण बरं, नारायण बगळे आहेत, सिद्धेश बगळे आहे, आणि माझी एक ओव्हर होती, त्यामुळे आम्ही ते डिपेंड करू शकलो. फॅन क्लब अंकुश बाबाडेकरचा एक वेगळा फॅन क्लब आहे. हो, तुझे बरेच चाहते सिंधुदुर्गात पाहायला मिळतात. एखाद्याचं नाव, त्यातल्या एखाद्याचं म्हणजे तुम्ही सांगल्याप्रमाणे फॅन तर बरेच आहे, पण सगळ्यांचं मी काय सांगू शकत नाही, सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही. पण त्यातल्या त्यात एक म्हणजे कोलगाव, सावंतवाडी कोलगावचा महेश बावकर, एक माझे फॅन क्लब म्हणजे चांगले आहे. म्हणजे कुठे गरज मला केव्हाही पडली, कारण मी अनुभव घेतला आहे. माझा ॲक्सिडेंट झालं होतं, पण एका कॉलवर ते सकाळी 6 वाजता माझ्या तिथे आले, म्हणजे मला दवाखान्यात घेऊन गेले, किंवा मला खूप सपोर्ट असतो त्यांचा. कुठे म्हणजे टुर्नामेंट असल्या तरी माझे ते म्हणजे बघायला येतात टुर्नामेंट. म्हणजे ते एक बरं वाटतं. म्हणजे एक चांगला माणूस आहे तो, एक राजा माणूसच आहे महेश बावकर. म्हणजे अंकुश बाबाडेकरच्या मागोमाग पावलावर पाऊल ठेवून अंकुश बाबाडेकर यांचा सुपुत्र देखील क्रिकेट क्षेत्रात सराव करतोय. बरोबर. ग्रामीण क्रिकेटमध्ये तो गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या मागे अंकुश बाबाडेकर यांच्या मार्गदर्शन त्याला लाभतं. परंतु असा कोणता खेळाडू आहे की ज्याचं मार्गदर्शन कायम तुमच्या मुलाला लाभत असतं? मार्गदर्शन म्हणजे आमच्या गावचा संघ रामेश्वर, त्या प्लेयर पण मार्गदर्शन करतात. पण मला त्याला मार्गदर्शन जेव्हा कोरोना काळात मी त्याला बरंच मार्गदर्शन केलं, त्याचा फायदाही झाला. तो आता आमच्या तेरसेवांबड्यामध्ये लीग असल्या का तो त्यामध्ये खेळतोय. 1-2 वेळा तेव्हा बेस्ट बॉलर पण घेतले त्याने. म्हणजे बरं वाटतंय, म्हणजे माझ्या पावलावर पाऊल टाकून म्हणजे क्रिकेट खेळतोय. पण असं आहे, मी त्याला सांगितलंय क्रिकेट खेळ, पण त्याबरोबर तू अभ्यासकडे पण लक्ष दे, कारण आता तो 10वीत आहे. त्याला मी मार्गदर्शन देतो, पण चांगला खेळतोय सध्या. सिंधुदुर्गात सध्या बाहुबली म्हणून दाजी नाईक यांचं नाव क्रिकेट क्षेत्रात आदराने घेतलं जातं. दाजीबद्दल काहीतरी ऐकू इच्छितो. दाजीबद्दल म्हणजे दाजी एक चांगला प्लेअर आहे. बाहुबली, सिंधुदुर्गाचा बाहुबली म्हणतात त्याला. पण त्याच्याबरोबर एकत्र मी खेळलोय, चंदगडला खेळलोय, त्यानंतर मुंबईला खेळलोय, कर्नाटकला खेळलोय.
पण तो असा प्लेअर आहे केव्हाही मॅच एक हाती फिरवू शकतो. म्हणजे जरी 6 बॉलमध्ये 24 रन असले तरी तो चेस करू शकतो. म्हणजे बरं वाटतं. ताजी नाईक, बबल नाईक यांच्यावर खेळलोय, बरं वाटतं त्यांच्यावर खेळताना. त्यानंतर गोट्या नाईक ते तुम्हाला माहित आहे, रिवसचा बादशाह आहे, सिंधुदुर्गातला बादशाह आहे, त्याच्यावर पण एकत्र खेळलोय. त्याच्यामुळे तर मला उमसाई रेडीमध्ये संघात म्हणजे खेळायला संधी मिळाली. सर तुमचा तसाच अजून एक फॅन, मगाशी तुम्ही एका फॅनची उल्लेख केला, तसाच तुमचा अजून एक फॅन या ठिकाणी आपल्याकडे मला त्यांचा पर्सनल मेसेज आले होता. दत्ता धुरी, मातोंड गावचा सुपुत्र आहे. त्याने मला पर्सनल मेसेज केला होता की अंकुश बाबाडेकर सर यांचा इंटरव्ह्यू लवकरात लवकर घ्या. दत्ता धुरी बद्दल काय सांगा? दत्ता धुरी मध्ये चांगलाच एक स्पॉन्सर पण आहे तो आणि एक कॅप्टन पण आहे. त्याच्या संघात मी 1-2 छत्रपती चषक मध्ये खेळलो होतो गेल्या वर्षी मी छत्रपती चषक खेळलो. माझा ऍक्सिडेंट झालं होतं, ते पाहायला खूप दुखापत होती, पण मी त्याच्या शब्दासाठी तो गेलो. म्हणजे एवढा चांगला एक माणूस आहे, बरं वाटतंय त्याच्या संघात खेळलोय. त्याने पण त्याला बरं वाटलं, म्हणजे तू याचा ऍक्सिडेंट होऊन पण तू माझ्या संघात आलात. माझे खूप कौतुक केलं होतं त्याने. आपण जिल्ह्यात बरेच गोलंदाज बघितले, हो, पण फिरकी गोलंदाज म्हणून अरविंद नेमेकर याला सिंधुदुर्गात बघितलं जातं. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो. लेंगळे गावचा सुपुत्र आहे तो. त्याच्याबरोबर खेळण्याचा योग योगायोग आला. आम्ही खेळलो एकत्र, फ्रेंडशिप मध्ये खेळलो एकत्र. तो असा गोलंदाज आहे की दोन्ही साईडने तो स्विंग करू शकतो, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक टाकू शकतो. ते म्हणजे एक चांगला प्लेअर आणि गुणी खेळाडू आहे तो. बरं वाटतं त्याच्यावर खेळायला. तुम्ही कुडाळ तालुक्यातील बऱ्याच संघांमधून नेतृत्व केलं. कुडाळातील असा अजून एखादा संघ जो व्यावसायिक क्रिकेट खेळत होता, तो एक संघ म्हणजे अवधूत देसाई आणि संकेत ठाकूर यांचा अवधूत स्पोर्ट हा संघ एक कुडाळ तालुक्यातील म्हणजे नावारूपाला आला होता. त्या संघात पण खेळलो. त्यांच्यावर म्हणजे चांगले एक स्पॉन्सर म्हणून दोन्ही चांगले आहेत, त्यांच्यावर खेळलो, बरं वाटलं. आपल्या कुडाळचा संघ होता त्यांचा. कुडाळ तालुक्यातील एक खेळाडू आबा जळवी व्यक्तिमत्व म्हणून अतिशय गुणी व्यक्तिमत्व आहे. आबा जळवी बद्दल काय सांगा? आबाजळीमध्ये म्हणजे आबाजळी दीपक 11 संघम त्यांच्याबरोबर मी खेळलो. यंग बॉयज कुडाळ संघ त्या संघात पण आबाजळी होता. कुडाळ तालुक्याच्या संघात पण आबाजळी होता माझ्याबरोबर. मग त्यांच्यावर खेळताना बरं वाटलं. म्हणजे मार्गदर्शन पण करायचे. ते चांगले खेळाडू आहे. सध्या ते रिक्षाचा व्यवसाय असल्यामुळे क्रिकेटपासून जरा थोडेसे लांब आहेत ते, पण भेटतात आम्हाला त्या टुर्नामेंटला. त्यांचा गावचा संघ असतो तो एकत्र भेटतात. सिंधुदुर्गातील अजून एक स्पॉन्सर मी बऱ्याच वेळा बघितलंय, क्रिकेटचं मैदान असो किंवा कबड्डीचं मैदान असो, सिद्धू काळे दोडामार्ग तालुक्यातील रहिवासी आहेत. सिद्धू काळेबद्दल काय सांगतो? सिद्धू काळेबद्दल म्हणजे तो आम्हाला एक गाव संघाला पण स्पॉन्सरशिप करतोय. एक चांगले व्यक्तिमत्व आहे ते, कारण छत्रपती बरेच वर्ष ते छत्रपती संघ घेतात, त्या टुर्नामेंटला संघ घेतात. बरं वाटतं त्यांच्यावर खेळताना, त्यांच्या संघात खेळताना बरं वाटतं. म्हणजे एक चांगला माणूस आहे. तालुक्यातील लीग स्पर्धा बऱ्याच तालुक्यात आपल्या बऱ्याच लीग स्पर्धा होतात. एखादी स्पर्धा जी स्पर्धा जिंकण्याचं मनात आहे, स्वप्न साकार झाले. स्वप्न म्हणजे एक म्हणजे ते बाबूराव डिके स्पोर्ट संघ त्यांनी एक स्पर्धा भरली होती. ती एक तिथे आम्ही अजून विजेता झालेलो नाही. आणि दुसरी म्हणजे TMM प्रीमियर लीग, रामराव आणि खंडे सर यांची ती स्पर्धा. ती एक माझं एक स्वप्न आहे. म्हणजे ती एक स्पर्धा आपण तालुका ती एक जिंकावी ही माझी एक इच्छा आहे. कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर खेळताना मजा येते की तहसीलदारच्या मैदानावर खेळताना मजा येते? मला तर कुडाळच्या ग्राउंडवर, कारण तिथे खेळताना एवढी मजा यायची की ग्राउंड छोटं असल्यामुळे प्रेक्षक वर्ग पूर्ण लाईनवरच बसायचे, 6च्या लाईनवर. त्याच्यामुळे चांगले हुरूप यायचा. म्हणजे त्या टुर्नामेंटला खेळताना मजा यायची. म्हणजे बरं वाटतं. ते एक चांगलं मैदान छोटं असल्यामुळे किपरच्या मागेच प्रेक्षक असायचे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया डायरेक्ट खेळाडू पर्यंत पोहोचायच्या. त्यामुळे त्या मैदानात खेळायची एक मजाच वेगळी होती. जिल्ह्या किंवा जिल्ह्याबाहेरील
खेळाच्या आठवणी, अशा बऱ्याच खेळाच्या आठवणी असतील, त्यातल्या त्यात अजून एखाद दुसरी आठवण? एका दुसरी आठवण म्हणजे विरारला आम्ही मुंबईला खेळायला जायचो. आमचा इकडे म्हणजे मुंबईला जे कामाला असतात इकडे म्हणजे सिंधुदुर्गातील त्यांचा एक संघ होता कोकण 11. त्या संघात मी 2-4 वेळा गेलो खेळायला. म्हणजे बरं वाटलं त्या तिथे मुंबईला खेळायला. विरारला 2 वेळा बेस्ट बॉलर भेटलं होतं मला. त्यांचं म्हणजे बरं वाटतं तिथे खेळायला. तुमच्या पंचक्रोशीतील एक गुणवान खेळाडू जो आता क्रिकेट क्षेत्रात पाहायला कमी मिळतो, भजन क्षेत्रात ज्या खेळाडूची किंवा ज्या व्यक्तीची आवड जास्त दिसते, तो आशिष सडेकर. बरोबर आहे. आशिष सडेकर बद्दल काय सांगशील? आशिष सडेकर बद्दल म्हणजे तो माझ्या तिरसवाडी गावचाच प्लेअर आहे. आणि तो आणि मी एकत्र छोटे असल्यापासून एकत्रच आम्ही खेळलो. रामेश्वर संघ तिरसवाडी त्यामध्ये तो खेळायचा. त्यानंतर रोहित स्पोर्टमध्ये पण तो 1-2 वर्ष खेळला. त्याच्याबरोबर मी एकत्र खेळलो. एक चांगला प्लेअर आहे तो. फक्त आपलं भजन आवड असल्यामुळे तो क्रिकेटपासून थोडासा लांब आहे. पण कधी जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तो आमच्या गावच्या संघामध्ये खेळतोय. त्याचा भाऊही गौरव सडेकर आहे, तोही खेळतो, एकत्र खेळतो. तसंच एक जसा आशिष क्रिकेट पासून लांब झाला, तसाच अजून एक दिग्गज गावचा सुपुत्र संतोष मेस्त्री, जो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघात खेळलो. आम्ही एकत्र खेळलो. रोहित स्पोर्ट संघात खेळताना पाहायला मिळाला होता. हो. तो आता क्रिकेटच्या मैदानावरच पाहायला मिळत नाही. तो त्याचं कारण म्हणजे तो गोव्याला कामानिमित्त असल्यामुळे त्याला क्रिकेट पासून थोडासा तो म्हणजे लांब गेलाय. पण एक चांगला गोलंदाज होता तो, कट्टर गोलंदाज होता. आम्ही रोहितमध्ये एकत्र खेळलोय. एक चांगला प्लेअर आहे. त्याच्यानंतर बाबू डिगसचा बाबू सावंत, तो पण एक चांगला प्लेअर आहे. तो स्पॉन्सर पण चांगला आहे. म्हणजे त्याचं पण मार्गदर्शन लागते. सिंधुदुर्गात तुमचे बरेच चाहते आहेत. बराच असा प्रेक्षक वर्गही असेल जो मैदानात दिसत नसेल, पण मैदानाबाहेर अंकुश बांबर्डेकर यांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून देतो. अशी काही नावं तुमच्या निदर्शनास आली असेल? अशी नावं म्हणजे एक गणेश मोरजकर. याआधी माझी एक मुलाखत झाली होती गणेश मोरजकर पट्टा शॉपमध्ये 70-70च्या. बादल सरांनी ती मुलाखत घेतली होती माझी. त्यांचे पण मला अधूनमधून कॉल असतात. म्हणजे ते एक चांगले मार्गदर्शन देतात. काय माझ्या चुका झाल्या तर ते समजावून सांगतात. चौके गावचा सुपुत्र निखिल परब आणि अंकुश बांबर्डेकर आणि आबा जवळे साईस्पोर्ट कट्टामधून बऱ्याच वेळा खेळताना दिसायचे. हो. तेव्हाच्या काही आठवणी? तेव्हाच्या आठवणी म्हणजे साईस्पोर्ट कट्ट्या म्हणजे कॉल माझा निखिलचा मला यायचा. आबाजवळी मी आणि निखिल परब एकत्र खेळायचो. एक चांगला गुणवान खेळाडू आहे. सिक्सर किंग आहे तो. रोहित स्पोर्ट संघामध्ये पण त्याचा वर्णी लागली होती त्याची. एक चांगला प्लेअर आहे तो. सिंधुदुर्गातील अजून बरेचसे खेळाडू आहेत. जॉनी फर्नांडिस असेल, स्टार अक्षय असेल, दाजी धुरत असेल. या खेळाडूंबद्दल फार कमी बोललं जातं. बरोबर. त्यांच्याबरोबर मी एकत्र खेळलो. म्हणजे आमचा फ्रेंडशिप संघ त्या संघातनं खेळलोय. बरं वाटायचं त्यांच्यावर खेळताना. जॉन फर्नांडिस, त्याच्यानंतर अक्षय घाटवे आणि दाजी धुरत, जिसका चेहरा खूपसुरत हो दाजी धुरत, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे चांगलं वाटायचं त्यांच्यावर खेळताना. बरं वाटतं. समालोचक क्षेत्रातील तुमचा आवडता समालोचक म्हणजे सगळेच समालोचक आपल्या सगळेच आवडते आहे. जिल्ह्यातील सगळेच समालोचक, कारण आपण जिथे जातो, जिल्ह्यात असो किंवा जिल्ह्याबाहेर असो, त्यांच्या मार्फत आपला खेळ लोकांपर्यंत पोहोचतो. अशा त्यातल्या त्यात एखादा असा जो मार्गदर्शनही करतो, आपल्या चुका आपल्यापर्यंत पोहोचवतो, असा एखादा समालोचक. असा एखादा समालोचक म्हणजे बादल चौधरी सर. त्यांचं मार्गदर्शन मला बऱ्याच ठिकाणी भेटतं. मला सामाजिक क्षेत्रातही भेटतं, क्रिकेट क्षेत्रातही भेटतं. एक ते चांगले व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर जे कृष्णा देवजी म्हणा, श्याम वाक्कर, समीर पांढरे, त्यांचं पण म्हणजे मार्गदर्शन मला चांगलं भेटतं. त्यानंतर आमचे कुडाळचे सामंत, राजा सामंत, हे पण चांगले मार्गदर्शन देत आहेत. म्हणजे बरं वाटतं. असे म्हणजे कॉमेंटेटरमुळे क्रिकेट प्लेअरांना म्हणजे भेटतो.
आणि ते जेव्हा सांगतात आपले म्हणजे जुन्या आठवणी सांगतात कॉमेंट्री करताना, तेव्हा खेळताना पण मजा येते. आणि ते आहेत म्हणून आम्ही आहोत, म्हणजे असं बरं वाटतं त्यांच्यावर एकत्र. समीर पांढरेंबद्दल काय सांगा? समीर पांढरे सरांबद्दल म्हणजे मला अजूनही आठवते देवबाग चषकामध्ये मला एक दुसऱ्या साईडने मी ओव्हर टाकत होतो, पण त्याने मला ते मार्गदर्शन दिलं होतं, अंकुश तू या साईडने ओव्हर टाकू नको, त्या साईडने ओव्हर टाक, मग तुझी चांगली गोलंदाजी पडते. पण त्यांचे ते मी ऐकलं आणि दुसऱ्या ओव्हरला मी दुसऱ्या साईडने ओव्हर टाकली, त्यामुळे तिथे मी चांगले परफॉर्मन्स देऊ शकलो. त्यामुळे बेस्ट बॉलर मला तिथे चांगला भेटला आहे. अशोक नाईक सरांबद्दल सांगायचं म्हणजे ते एक रेडिओ आवाजही पण चांगलाच आहे तो, म्हणजे चांगलेच म्हणजे मार्गदर्शन मला खूप लाभतंय. तेव्हा मला कॉल करून सांगता येते अंकुश जरा कसा आहेस तू, म्हणजे आपली कुशाली घेत राहतात कॉमेंटेटर, त्याच्यामुळे बरं वाटतं. म्हणजे आपण काहीतरी कमवलोय या क्रिकेट क्षेत्रात. म्हणजे मला तर क्रिकेट क्षेत्राने खूप काही दिलंय. एक चांगले मित्र दिले, चांगले कॉमेंटेटर, म्हणजे ते तर आता मित्रच झाले. म्हणजे बरेच असे क्रिकेटमुळे मला नाती जोडली गेली. कुठे आपण कुठच्याही स्तरावर असो किंवा काही प्रॉब्लेम असला तर कुठच्याही तालुक्यात गेलो, एक कॉलमध्ये कुठचा म्हणजे आपले येऊ शकतात. असं म्हणजे क्रिकेटनं खूप काही दिलं मला. सर आता तुम्ही सांगितल्यात तसंच मी मालवणला गेलेलो होतो. सकाळी 5:30-6ची गोष्ट होती. माझी गाडी पंक्चर झाली होती. आशिष शेलटकर सरांचा नंबर माझ्याकडे होता. मी आशिष शेलटकर सरांना कॉल केला. बरोबर. ते मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी येऊन तिथल्या जवळच्या गॅरेजवाल्याला उठवून आणून ती बाकीची सगळी प्रोसेस पूर्ण करून देईपर्यंत ते माझ्यासोबत तिथे होते. खरंच आम्ही क्रिकेटमध्ये काय कमवलं तर क्रिकेटमध्ये आम्ही मैत्री कमवली. माणुसकी जो मैत्री अशी खूप ठिकाणी आहे. बरोबर आहे. पण क्रिकेटमधले जे मित्र आहेत ते जीवलग आहे. ते वेळा खेळायला धावणार. तर तुम्ही आता जसं बोललात तर तुमची गाडी पंक्चर झाली, तशी माझी पण एकदा गाडी पंक्चर झाली होती. मी दोडामार्गला जात होतो मोरगावला, तिथे माझी गाडी पंक्चर झाली, बायको आणि मी होतो. पण मी एक कॉल माझ्या लक्षात आला की मित्राला कोणाला कॉल करायला धावं देणार. मग तो ऋषी हरमलकर बांद्याचा, त्याला मी एक कॉल केला की असं मी प्रॉब्लेममध्ये आहे, तू कुठे आहे, ते कुठे काय होऊ शकतं काय. तो मला एका शब्दावर तो तिथे माझ्या बरोबर आला, म्हणजे तिथे आला. मी गाडी तिथे माझी पंक्चर झाली होती तिथे आला, म्हणजे माझ्याबरोबर गाडीबरोबर म्हणजे टोचन दिलं आणि ते म्हणजे घेऊन गेलो बांद्यापर्यंत. आम्ही गेलो, पंक्चर काढली आणि म्हणजे बरीच मैत्री कमावली या क्रिकेटमुळे. खूप काही पैसा नाही पण मैत्री खूप कमावली. तसंच आमचे अशोक नाईक सर माझ्या एका कॉलवर आमच्या TTM स्पर्धेत समालोचनासाठी येतात. आम्ही किती देतो यापेक्षा आम्ही बोलवल्यानंतर ते आपल्यापर्यंत पोचतात, हीच आपली आपुलकी आम्ही आजपर्यंत कमावली. बरेच मार्गदर्शक तुम्हाला लाभले, त्यातल्या त्यात तुमच्या गावातले मार्गदर्शक बरेच जण आहेत. त्यांच्याबद्दल म्हणजे मी छोटा होतो तेव्हा मला बरेच मार्गदर्शक लाभले माझ्या गावचे. म्हणजे एक रवी चव्हाण, विलास चव्हाण, प्रदीप बांबाडेकर, सुधीर मिस्त्री, त्यानंतर आमच्या गावाबाहेरील म्हणजे अशोक पावसकर, म्हणजे कल्पेश पावसकर यांचे वडील, त्यांचे पण मला खूप सपोर्ट असतो. मला कॉल करतात, तुझी मॅच कधी आहे मला सांग, मी बघतोय. म्हणजे बरेच मला मार्गदर्शन लाभले. खूप जण आहेत पण मी आता सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही, त्यातले आता ते बरेच मार्गदर्शक मला लाभले. कमी षटकांच्या स्पर्धेत गोलंदाजी करताना आजकाल पाहायला मिळत आहेत व्हेरिएशन्स पाहिजे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं की तुमच्याकडे यॉर्कर असेल, पेस असेल तर तुम्ही वाचू शकता. पण त्यातल्या त्यात तुम्हाला आता कमी षटकाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आला पाहिजे, तर तुम्ही षटकारपासून वाचू शकताय. एक म्हणजे मी मार्गदर्शन देऊ शकतो, म्हणजे मुलांना सांगू शकतो यावर तुम्ही जरा जास्त फोकस करा. म्हणजे कारण बॉलरचं असं आहे की बॉलर तुम्हाला 6 बॉल टाकावेच लागतात, 1 6 घाला. बॅट्समनचं तसं नाही, तुम्ही जरी रिटायर होऊन येऊ शकता पण तो बॉलर ओल्ड सोडून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते चांगलीच गोलंदाजी करायला तुम्हाला काहीतरी व्हेरिएशन पाहिजे गोलंदाजी करताना, तर तुम्ही त्या वाचू शकता. जिल्ह्यातील बऱ्याच स्पर्धा आपण पाहिल्या, त्यात करून बऱ्याचशा खेळाडूंना ज्या स्पर्धा खेळायची इच्छा असते, एक आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि दुसरी म्हणजे मिडभावची स्पर्धा. दोन्ही स्पर्धांबद्दल तुम्ही काय सांगा?
दोन्ही स्पर्धा म्हणजे दोन्ही स्पर्धा खूप सुंदर होत आहेत. नाईटच्या टुर्नामेंट असतात. सिंधुदुर्गातल्या 2 अव्वल राज्याच्या क्रिकेट स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत खेळताना म्हणजे मजासाठी मी रोहित स्पोर्ट मधनं खेळलोय, फ्रेंडशिप मधनं खेळलोय. बरं वाटतंय. मणगेकर यांचे उत्तम मणगेकर आणि कुबल, काय नाव विसरलो मी, कुबल, त्यांची ती स्पर्धा असते. ते म्हणजे आनंदवाडी मित्रमंडळाची स्पर्धा असते. त्या स्पर्धेला खेळलो मी, बरीच वर्ष खेळलोय. प्रतिनिधित्व केलंय मी फ्रेंडशिप चेन्नईचं. तिथे सामनावीर पण भेटला. आणि मिडगावची म्हणजे यांची मिडगावची स्पर्धा, ती पण चांगली स्पर्धा असते. तिथे पण मी खेळलोय. बरं वाटतं तिथे खेळायला. क्रिकेट व्यतिरिक्त तुम्हाला कोणतं व्यसन? क्रिकेट व्यसन म्हणजे आणि कुठचं व्यसनच नाही मला. फक्त क्रिकेट एकच मला हे व्यसन आहे की घरातले पण मला सांगतायत, तू का एवढं काय तू क्रिकेटचं व्यसन कसलेलं आहे तुला. आता मी कामावरून आलो तरी मला घरातील विचारतात, कशाला क्रिकेटला जातात, खेळायला जातात, आराम कर, नाईट करून आलास किंवा तू आता ड्युटी करून आलास, आराम कर. पण तुम्हाला माहीत की आपल्या म्हणजे क्रिकेटचा किडा आहे. त्याच्यामुळे म्हणजे बाकी व्यसन जे व्यसनी असतात त्यांचे हातपाय जसे कापतात तसे माझे पण हातपाय कापतात. म्हणजे क्रिकेट मला समजलं की मी बरोबर ओढला जातो तिथे, कारण मला खूप क्रिकेटची आवड आहे. क्रिकेटशिवाय मी तर राहू शकत नाही. मला पण असं वाटतं बाकी प्लेयरांनी पण, खेळाडूंनी क्रिकेटचं व्यसन करावं. बाकी व्यसनापासून तुम्ही लांब राहा, हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे व्यसन केला तर तुम्ही फिटनेसवर तुमचा परिणाम होऊ शकतो. व्यसनपासून लांब राहिलात तर तुम्ही चांगले क्रिकेटर होऊ शकता. खरंच आहे सर. अंकुश सर, व्यसन सध्या काळाची गरज आहे. आजकाल आपण बऱ्याच गोष्टी बघतोय की व्यसनाआधी बरेच खेळाडू असतील की आपले मित्रमंडळी असतील व्यसनाआधी होत आहेत. तर मलाही मनापासून वाटतंय की व्यसनापासून लांब राहा. बरोबर आहे. धन्यवाद अंकुश सर. आज या ठिकाणी पॉडकास्टमध्ये तुम्ही उपस्थित राहिलात. वेळात वेळ देऊन या ठिकाणी तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मी पण तुमचा धन्यवाद मानतो की तुम्ही मला इथे बोलून मला तुमच्या टेनिस, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट चांगले उज्ज्वल हो ही माझी इच्छा. धन्यवाद. पहिल्यांदाच क्रिकेट सिंधुदुर्गातील मोठ्या संघात, कोणत्या संघातून तुमचं व्यावसायिक क्रिकेट सुरू झालं?